मित्रांनो, नागाने फणा काढला की तो नाग आपल्याला चावणार असा जो तुमचा समज आहे तो पहिला डोक्यातनं काढा. त्याचं कारण असं आहे की नाग फणा काढतो हे तुम्हाला विशेष वाटेल. कुठलाही प्राणी तुम्हाला सूचना दिल्याशिवाय चावत नाही असं जर मी म्हटलं तर तुम्हाला आश्चर्य वाटेल. तर मित्रांनो, विषय असा आहे की हा नाग ज्यावेळेस फणा काढतो त्यावेळेस काय होतं तुम्ही बघा. तर हे बघा, आपण लांब गेलो. आता हा आमचा सिद्धार्थ आहे बघा, तो त्याच्या जवळ गेला तर तो फण्याची उंची वाढवतो. आता हे जर तुम्ही पाहिलं, जेवढं जवळ जाणार तेवढी त्याची फण्याची उंची वाढणार. तो ऍक्च्युली काय सांगतोय तर तुम्ही माझ्यापासून लांब जा, मी माझ्या अधिवासात आहे, इथं जंगल आहे आणि मी माझ्या ठिकाणी आहे, तुम्ही माझ्या जवळ येऊ नका. मी जर तुम्हाला चावलो तर तुमच्या जीवाला हानी होऊ शकते हे सांगण्यासाठी नाग फणा काढत असतो, आपल्याला चावण्यासाठी नाही. तुम्ही बघा, आता आम्ही मागं सरणार त्यावेळेस तो नाग निघून जाईल. बघा तुम्ही स्वतःच्या डोळ्यानं. हा, एक मिनिट आपण मागूयात. चला आता तुम्ही बघत राहा. चला माग मागे या. तुम्ही बघा आता, तुम्ही आता बघा, त्यानं त्याचा फणा बारीक केला. हा लाईव्ह डेमो तुम्ही बघताय. या माग आपण आड बाजूला येऊयात. इकडे या. या बघा, त्यानं सगळा फणा खाली घेतलाय. आता हळूहळू सगळा फणा खाली घेतलाय. आपण जर दिसेन असं झालो तर तो गेलेला असेल. या बाजूला बाजूला एक मिनिट, या लांब जा. हे बघा, आम्ही जेवढा खूप लांब आलो त्याच्यापासून, त्याच्यामुळं त्यानं पूर्ण फणा खाली ठेवला. आता तो निघून जाईल. या बघा बघा, जरा पुढे जा कॅमेरा घेऊन फास्ट. तुम्हाला आता हे खरं तर आपल्याला त्याला हे करायचं नाही, तो त्याच्या आदिवासात चाललाय. पण जवळ गेलं, ह्या बघा फणा काढला. तर हे नीट लक्षात ठेवा की साप फणा कशाला काढत